सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिजे यांना या ठिकाणी वंदन करतो. आजची सत्कारमूर्ती आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण सावंतवाडी शहरामध्ये जमलेलो आहोत. ते आदरणीय निलेश राणेसाहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय दत्ता सामंतसाहेब, दुसरे जिल्हा प्रमुख संजू परबसाहेब, सावंतवाडीच्या सभापती जाधव मॅडम, महिला जिल्हाध्यक्ष नीताताई ॲडव्होकेट नीताताई सावंत कवेटकर आणि स्टेजवरचे काका कुलाळकर साहेब, त्याचबरोबर संजय पडते साहेब, गावडेजी आणि सर्वच मान्यवर. निलेशी आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपण आमदार म्हणून अतिशय चांगली कामगिरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करताय. एवढंच नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या मतदारसंघाने आपल्याला प्रेम दिलं, आपल्याला निवडून आणलं, खरं तर अतिशय तरुण वयामध्ये खासदारकीची जबाबदारी आपल्यावर आली आणि ती आपण अत्यंत उत्कृष्ट असे खासदार जे महाराष्ट्रामध्ये झाले त्याच्यापैकी तुम्ही एक होता. आणि मध्यंतरी 10 वर्षाचा गॅप पडला, परंतु आपल्याला योग्यही आता संधी मिळाली आहे. आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे. दत्ताजीने उल्लेख केला, कोकणचं प्रतिनिधित्व मंत्री म्हणून तुम्हाला करायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये या भूमीची सेवा करत असताना नारायण राणे साहेबांनी जो एक वारसा तुम्हाला दिलेला की कोकणासाठी अतिशय काम केलेले जे नेते आहेत, ज्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळातसुद्धा आपल्या जिल्ह्याला ते कधीही विसरले नाही. जे मुख्यमंत्री असतात ते कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री नसतात. त्याचा एकमेव अपवाद महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते नारायण राणे साहेब आहेत. ते मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे कायम ठेवलेलं होतं. आणि म्हणून मला आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो की राणेसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून खूप मोठे आपण व्हा, खूप यश मिळवा आणि जनतेसाठी खूप चांगलं काम करा आणि ते करण्याची ताकद ईश्वराने आपल्याला देव अशी विश्वासाने प्रार्थना करतो. आपल्याला मनापासून सावंतवाडीच्या सर्व जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.